मीरा गावचे सुरेंद्र म्हात्रे यांनी देखील तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. का नेहमीच आपल्याला सपोर्ट करणारं असं व्यक्तिमत्व आहे सुरेंद्र म्हात्रे. मागच्या काही महिन्यामध्ये त्यांची एक स्पर्धा करण्याचा योग देखील आला होता, तर त्यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्यात. पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात. केवनी दिवेचा संघ खेळणार आहेत. त्यांच्यासमोर आहेत रॉयल स्टनर मीरा रोड, जो प्रथम शतरक्षण करेल. स्वागत आहे कैलास पाटील कमेंट्री बॉक्समध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्वकारशु सर्वदा. श्री गणेशाला वंदन करून, साईबाबाला वंदन करून, कुलदेवतेला ग्रामदेवतेला वंदन करून, आई जीवदानी मातेला, आई वैष्णोदेवी मातेला वंदन करून या ठिकाणी समालोचनाला सुरुवात करतोय. एस तुकाराम मांगेला मी म्हणेन आमच्या गावामध्ये माझे कमी वाढदिवस कदाचित झाले असतील, कमी केक कापले असतील, परंतु या मैदानावरती बघितलं आपण तर माझे जास्तीत जास्त वाढदिवस साजरे केले गेले आहेत. मी म्हणेन त्या कारणास्तव नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा मी आभार व्यक्त करतोय. आणि स्पेशली आज आमचे गावऱ्यापाड्या ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. आई वैष्णोदेवी ग्रुपच्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा. क्रिकेटचे जे चाहते आहेत त्यांनी देखील प्रायव्हेटली मला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या कारणास्तव मनपूर्वक त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू. त्याला कारणही आहे, म्हणजे आपण चर्चा करणार आहोत या छोट्याशा गोष्टीवरती. का कारण आहे? कारण तसा मी उल्लेख केला 2007 पासून जुळलेली ही नाळ आहे. म्हणजे आज 18 वर्ष मी का सांगतो, कारण 19 वर्ष आहे खऱ्या अर्थानं. पण तिथून सुरू झालेला कदाचित कैलास पाटील असे एकमेव समालोचक होते नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या या समालोचक कक्षामध्ये येणारे. म्हणजे शांताराम करत ज्यांनी स्टार्ट केलं त्यांच्या जोडीनं आम्ही आलो. त्याच्यानंतर तिसरं नाव जे जोडलं गेलं कैलास पाटील. आज 18 वर्ष 19 वर्षाची साथ त्यांची कायम लाभलेली आहे. बऱ्याच जणांना नाही जमत आहे, कारण आज जर पाहिलं तर कदाचित आपल्या व्यस्त दिनक्रम किंवा आपल्या व्यवसाय व्यापार सांभाळताना कैलास पाटील यांना फार कमी प्रमाणात आपण आज प्रोफेशनल क्रिकेटमध्ये समालोचक करताना पाहतोय. पण एक काळ असा होता, म्हणजे 2007 पासून ते 2016-17 पर्यंत काळ, 16-17 वर्ष हे आपल्या वसई तालुक्यातील किंवा पालघर किंवा भिवंडीमध्ये स्पर्धा म्हटली का एक आवाज नेहमीच कैलास पाटील तुमचा असायचा. पण त्याही वेळेला इतक्या व्यस्त दिनक्रमांमधनं देखील तुम्ही नारंगीचं मैदान आणि नारंगीचं समालोचक कक्षाला नेहमीच आपला वेळ दिलेला आहे. हे बऱ्याच जणांना नाही जमत, कारण बघा तुलना नाही करतायत, पण कित्येक समालोचकांची जी सुरुवातच याच मैदानानं झाली होती. पण आज त्यांचा व्यस्त दिनक्रम आहे, त्यांना नाही दोष देणार. पण फार कमी असे समालोचक मित्र आहेत ज्यांची नाळ जी नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाशी जुळली. आज ते त्यांच्या मेहनतीनं, त्यांच्या परिश्रमानं, त्यांच्या समालोचकांना मोठे झाले आणि अजून मोठं व्हावं अशी आमची अपेक्षा त्यांना राहतील देखील आहेत. पण कदाचित ती जी बॉन्डिंग 18 वर्ष 19 वर्ष कैलास पाटील आपण सांभाळली आहेत का शांताराम करत आहेत, तर ती त्या बॉन्डिंगमुळेच हे जे केक किंवा वाढदिवस साजरा केला जातो ना, त्याच्या पाठीमागे इतकी मोठी ही पार्श्वभूमी आहे. चर्चा होईल त्या गोष्टीची. मॅचला होते सुरुवात. रॉयल स्टनर मीरा रोड आणि दुसऱ्या बाजूला दिवेचा संघ खेळेल. चिराग एंटरप्राइजेस दिवे विश्वास मुकादम यांचा संघ खेळेल. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज कुणाल आणि जतीन, आणि पहिलं षटक हाताळतील अजीब. कुणाल आणि जतीन ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. तुकाराम मांगेला कालच बघितलं आपण अंडर-19चा वर्ल्ड कप आपण जिंकलेला आहे. आणि स्पेशली तर आपलाच हिरा बघितला आपण विरार पट्ट्यातील आयुष म्हात्रे, स्वतः कर्णधार देखील आपण ज्याने की कप लिफ्ट केला आहे. तर हार्दिक पुन्हा एकदा शुभेच्छा भारतीय संघासाठी आणि थँक्स फॉर इंडियन टीम. दोन अशी अचिव्हमेंट आहेत. चर्चा होईल त्याही गोष्टीची, कारण 10 वेळा फायनलमध्ये पोहोचणं, 6 वेळा फायनल जिंकणं अचिव्हमेंट राहिलेली आहे अंडर-19च्या भारतीय संघाची. मॅच स्टार्ट होतोय. वेळ थोडासा जास्त गेलाय. पॅव्हलियन एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतील अजीब. स्ट्रायकर एंडला जतीन आहेत. 6 षटकांचा सामना आहे. पहिल्या 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ होतोय सुरू. उजव्या ष्टीच्या बाहेर पडला, थोडासा बाहेरच्या दिशेनं निघून जात आहे. डॉट बॉलनं सुरुवात झाले. अजीब असे गोलंदाज आहेत. म्हणजे या मैदानाने देखील पाहिलं, मीराबाईंच्या क्रिकेटमध्ये देखील आले. अगदी पॉवर प्लेमध्ये कशी गोलंदाजी करायची हे नेहमीच अजीबनं दाखवले आहेत. हा बघा पडला, अगदी नॅचरल अँगलमधनं चेंडू बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. मीराचा संघ खेळतोय आणि मला वाटतं मीरा परिसरातील बघितलं म्हटलं 4 ते 5 संघ मला वाटतं आजच्या दिवसामध्ये आहेत. नो डाऊट गोलंदाज सज्ज होतोय. लेट कट करण्याचा प्रयत्न केला तर उंची होती चेंडूमध्ये, गॅपमध्ये चेंडूला ढकललाय. चेंडू सीमारेषे बाहेर निघून जाईल. चौकार येतोय. 4 धावा. कमाऊन डीजे. लंच करतो त्याकरता डीजेला आपण बोलवूया. पण बघा मागच्या चेंडूवरती काय घडलं होतं.
पहिला चेंडू होता तो फुलरले नव्हता, ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळला होता, हा थोडीशी बोटं फिरवली होती, अगदी फिंगर रोल केले होते. फलंदाजाने काय केलं, चेंडूला आपल्यापर्यंत येऊन दिलं, पहिलं येऊन दिला, त्यानंतर बॅटची फेस अगदी बल्ले का मूळ थोडासा खोला था आणि तुम्ही त्याचा उल्लेख केला, लेट कट केलं. बाई लेट केले पण परफेक्ट केले, करेक्ट केले, लेट केले पण करेक्ट केले. आणि जो गॅप होता ना शॉर्ट थर्डमॅन आणि पॉईंट, त्याच्यामध्ये गली क्षेत्रातला मधला गॅप होता, तो गॅप शोधलाय आणि चेंडूला पाठवलं थर्डमॅन क्षेत्रामध्ये. चौकार झाले धावफलकाची सुरुवात, बिनबाद 4. पहिला चौकार पाहायला मिळतोय. तिसऱ्या चेंडूसाठी जतीन स्ट्राईक एंडलाय. हुक करायचा होता, मगाचा चेंडू लेट कट केला होता, हा चेंडू हुक करायचा होता. हुक का करायचा होता, कारण चेंडू थोडासा बॅटपासून लांब होता आणि थोडंसं उसळी देखील घेतली होती या चेंडूने. योग्य तुम्ही विश्लेषण केलं. पण मागचा चेंडू जसा त्याने लेट कट केला होता ना, हा फेट कट केलताना थोडेसे लेट झाले बघा, थोडेसे उशीर केलं तुम्ही. एक बॉडी थोडीशी मागे गेली ना, त्यावेळेला चेंडू देखील मागे निघून गेला, थोडासा उशीर केला होता. चांगली जुगलबंदी लागले, एक डॉट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट बॉल. अगदी ऑफ साईडला पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंट आहे, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक, एक सर्कलमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कव्हरला घेण्यात आलेला आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑफ आहे, मिड ऑन, 2 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ, एक डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक, ऑन साईड लेग, शॉर्ट फाईन लेग. डाकुर याचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आजी फटका खेळायचा होता, इनसाइड आउट, हवेत गेलाय, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकांना आम्ही सांगितलं भाई ये कॅच मैं लेता हूं, त्यानं झेल टिपलाय. पहिला विकेट, पहिला गडी बाद झालाय. 2 क्षेत्ररक्षक आले होते, झेल कोण टिपणार त्यावरती चर्चा. आम्ही दाफेदार होते, त्यांनी अगदी सेफ हँड पहिला विकेट, पहिला गडी गमावलाय दिवेच्या संघानं. पहिला गडी बाद होतोय. जतीन बघितलं ज्यांनी चौकार ठोकला होता, 4 चेंडूमध्ये 4 धावा त्याने उभारल्या होत्या आणि बघितलं आपण बाद होऊन तंबूमध्ये परततोय. बघा कशा पद्धतीने बाद झालाय. उंच खेळण्याच्या मोहामध्ये बघितलं चेंडू जास्त उंच निघून गेला आणि एक सुंदर असा झेल. 2 क्षेत्ररक्षक आले होते, मात्र कॉल दिला होता समोरच्या क्षेत्ररक्षकाने आणि पहिला गडी बाद होतोय. खरं मागेल आपण बघितलं तर एका बाजूने मीरा रोडचा संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूने भिवंडी पट्ट्यातला संघ खेळतोय. परंतु मागच्या वर्षीची एक आठवण येईल काही शंका नाही आहे, कारण ज्यावेळेस आपण भिवंडी पट्टा म्हटलं, केवनी दिवा खेळतोय. मागच्या वर्षी खारबावचा संघ देखील होता आणि खारबावच्या संघाने ओपनच्या माध्यमातून बघितलं तर फायनल इथे जिंकली होती. मात्र मीरा रोडचा संघ बघितला आपण 8वा ते सेमीफायनल आणि त्यामध्ये ज्यावेळेस 19 धावा हव्या त्या, 3 लगातार षटकार आणि बाहुबलींनी केलेल्या त्या 10 चेंडूवरती 25 धावा फार इम्पॉर्टंट होत्या. अगदी फ्लॅशबॅकमध्ये गेलं होतं, जसं एखादा सिरियल बघतो ना, मग मागची काल काय घडलंय ते बघले आणि परफेक्ट विश्लेषण केलेलं आहे. कारण तो फ्लड मधला मॅच होता आणि त्या फ्लड लाईनमध्ये अगदी लाईमलाईटमध्ये सूरज पाटील अर्थात बाहुबलीचा खेळ. एक तर षटकार त्यांना लॉंग लेगला एवढ्या जोरात मारला होता, लांबवरचा षटकार ठोकला गेला होता आणि कदाचित मिरावडचा संघ त्याचाही अभ्यास करून आलाय. त्यांनाही करायचं की या सामन्यामध्ये ती मागच्या वर्षी झालेली चुकी ती टाळायची आहे. आपण चर्चा करणार आहोत, कारण मागच्या काही वर्षामध्ये कसा खेळ झाला, कोण संघ विजयी झालाय, ज्या मुद्द्याला चढलाय, कारण त्या सर्व क्षणांचे साक्षीदार अर्थात कैलास पाटील आहेत. त्याच्यामुळे चर्चा त्यावेळेलाच योग्य ठरते, त्यावेळेला दोन्ही साईडला माहिती असते काय घडलंय आणि काय नाही. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकरला नवीन फलंदाज तैनात. आडव्या बॅटनं पुढ्यातला चेंडू अगदी क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अजीब चौलेच याच करता केला होता. पॉवर प्लेमध्ये कशी गोलंदाजी करायची, लेंथ काय राखायची, टप्पा काय राखायचा, लाईन काय राखायची. हा बघा, आता यावेळेला क्रीजच्या कोण्यातनं गेलं, याच्या अगोदर क्रीजच्या स्टंपच्या जवळ आले होते, आता क्रीजच्या कोण्यातनं चेंडू हाताला होता. अजून एक निर्धाव चेंडू, एक चौकार जरूर आलाय, एक गडी बाद 4. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. लॉफ करायचा होता, मात्र बघितलं एज इनर एज लागली. टो ऑफ द बॅट, मला वाटतं कदाचित तो चेंडू आदळला होता. पाठीमागे चेंडू निघून जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर अँड आफ्टर फर्स्ट ओव्हर इट्स 5 फॉलोअर्स ऑफ 1 विकेट. पहिल्या षटक संपले आणि जसं तुम्ही उल्लेख देखील केला होता की कोण संघ कसा जिंकलाय. इतक्या वर्षाचा जर आपण प्रवास पाहिला NCC चषकाचा, तर एकाच गटामध्ये असायची, म्हणजे 4 हाफ असायचे, 4 मध्ये एक टॉपला जायचा, एक विजेता व्हायचा. पण मागच्या 2 वर्ष जर पाहिले ना, 2024 2025 यावेळेला थोडंसं बदलला होता फॉर्म्युला, तो फॉर्मॅट होता ना तो बदललेला होता. म्हणजे 2 वर्ष आपण जर पाहिली, ज्यावेळेला रौप्य महोत्सव वर्ष होतं, 25वे वर्ष होतं, त्याच्यामध्ये 3 गटामध्ये ती स्पर्धा होती. वसई तालुक्यातील 2 हाफ, त्याच्यानंतर वसई तालुक्यामधील 1 हाफ, असे 3 गटामध्ये होती आणि एक ऑल इंडिया ओपनचा स्पर्धा जी 5 लाखाची स्पर्धा झाली होती. आणि गेल्या वर्षी जर पाहिलं तर 2 गटामध्ये होती,
एक होती वसई तालुक्यातील 16 संघ खेळले होते आणि वसई तालुक्याबाहेर आणि ओपन असे संघ खेळले होते. फॉर्मॅट बदललेला होता. 2-2 विजेते आले होते. नाही तर 2023 पर्यंत ना आपण एकच विजेता पाहिलाय. फक्त 2 वर्ष जे 2-2 विजेते आपण पाहिले आहेत. पण मुख्य NC चषकाचा जो इतिहास पाहिला ज्याच्यामध्ये काल देखील आम्ही उल्लेख केला होता, असा एकही प्रसंग नाही आहे की एका संघानं 2 वेळा ते विजेतेपद पटकावलेलं आहे. लागोपाठचे 2 वेळा. एकदा गॅपमध्ये जरा पाहिलं तर त्रिविनर्स बँड्रा संघ देखील विजयी झालाय 2006, 2008ला, 2016 आणि 2018ला पागदरे बॉईज देखील विजयी झालाय. पण मध्ये एक वर्ष गेलेले आहेत. त्याच्यामुळे लागोपाठ दोन्ही वर्ष कोणाच नाही. चर्चा त्याही गोष्टीची होईल दुसरं षटक हाताळण्यासाठी तौहीद. लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल होतोय, सिंगल आले या ठिकाणी. लाईफ लाईनचा उपयोग करतोय हा फलंदाज. बघितला आपण धावांची गती पुढे सरकली जाते 6 या धावसंख्येवरती. पहिला गडी बघितला 4 वरती बाद झाला होता. 4 धावा त्याने उभारल्या होत्या. मात्र कुणाल नौका खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय 2 वरती खेळतोय. 3 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केलाय. यावेळेस बघितला आपण चेंडू बघितला आपण सिंगल आले, रोटेट झाले दुसऱ्या धावेसाठी. ज्या क्षणी चेंडू हातात कलेक्ट होत नव्हता त्या क्षणी बघितला आपण पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि बाउंड्रीला थोडंसं सेव्ह केलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलेला आहे. त्यांना माहिती होतं चेंडू ड्राईव्ह केलाय, वेगाने चेंडू चाललाय, कदाचित पोचू शकत नाही आहेत. त्याच वेळेला आमिर दाफेदार आले आणि त्यांनी पायाने चेंडूला अगदी स्टॉप केलंय. जैसे कहते ना कानून के हात लंबे होते इनके पैर लंबे. आणि बरोबर त्याचा वापर केला. प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता तुम्हाला दाखवावीच लागणार आहे अशा वेळेला. जसं कालही म्हटलं होतं ज्यावेळेला चेंडू कट केला तो ड्राईव्ह निघून जात असतो ना त्यावेळेला कदाचित चेंडूला रोखणं थांबवणं आवश्यक आहे. बॅट थोडीशी चेंज केली जाते. आपण चर्चा करूया. पुन्हा एकदा कैलास पाटील आहेत आमच्या जोडीनं. गेल्या वर्षी पाहिलं तर नारंगी संघ विजय झाला होता म्हणजे एकविरा नायगाव आणि तो. आणि दुसऱ्या बाजूला खारबावचा संघ जो सिद्धा इन्फ्रास्ट्रक्चरच्या अगेन्स्ट विजयी झाला होता. त्याच्यामुळे 2 विजेते पाहिले होते. त्याच्या अगोदर आपण 25व्या वर्षामध्ये धानिवचा संघ गावदेवी धानिव आणि दुसऱ्या बाजूला बालाजी राजकोट सुमित ढेकळे यांचा संघ विजय झाला होता. आणि 2023ला कोण होतं त्यावरती चर्चा होईल. पण पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेनं. नक्कीच 2023मध्ये आपण 3 गट बघितले होते. चंदनसर गट होता, वैतरणा गट होता आणि वसई तालुक्याचा गट होता. म्हणजे तो फॉर्मॅट थोडासा वेगळा आपण बघितला होता. आणि बँड सहित बघितला आपण चिखल डोंगरे संघ इथे आला होता. ह्या देखील आठवणी आहेत तुकाराम मंगेला. भरपूर काही गोष्टी आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न पायावरती आढळलाय. पंच सांगतात की थोडासा बाहेर जातोय हा चेंडू. 8 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद 8. 8 for loss of 1 wicket here and we are in the over number 2nd year. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दोन्ही सामने आपण बघितले तर दोन्ही सामने एक वेगळ्या पद्धतीने बघितले. हा बघितला तिसरा सामना पाहायला मिळतोय. केवनी दिवे जो भिवंडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने मीरा भाईंदरचा संघ जो रॉयल स्टनर मिराडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यमानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफचा चेंडू ऑनला टर्न केलाय. भरपूर वेळ होता फलंदाजाकडे त्या स्ट्रोकला खेळण्यासाठी. दुसऱ्या धावेसाठी रोटेट झालंय. 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकलं जाईल 10 या धावसंख्येवरती. 10 for loss of 1 wicket here. 1.4 षटकांचा खेळ झाला. एक इंटरेस्टिंग चर्चा तुम्ही चेडले कारण तो सीन होता ना तो भरपूर व्हायरल झाला होता. ज्यावेळेला चिखल डोंगरे संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती होता पण अजून थोडासा वेळ बाकी होता त्यावेळेला तो सीन घडला होता आणि तो अगदी व्हायरल झाला होता. त्यावेळेचा तो व्हिडिओ कट होऊन बऱ्याच जणांनी काही स्टेटसला काही इंस्टाग्रामवरती देखील व्हिडिओ अपलोड केला होता. फुलंड डिलेवरती ड्राईव्ह केल्या कव्हरच्या दिशेनं डीप एक्स्ट्रा रिझनमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावे चेंडूवरती पूर्ण केलेत. कारण तो चेंडू जसा वर गेला होता ना तेव्हा काही पाठीराख्याने एकाच पाठीराख्याला वाटलं बाबा जिंकलोय. तो एकटाच धावत आला होता. 1 गडी बाद 11 धावा धावफलकावरती. आणि आपण 2023मध्ये एक चर्चा केली होती की सगळ्यात मोठा सीन कोणता होता, सगळ्यात आवडता सीन 2023मध्ये कोणता होता. हो 2 माइंड्समध्ये होता फलंदाज. करू तो आखिरकार क्या करू. तर 2023मध्ये आपण बघितलं तर
सगळ्यात मोठा सीन कोणता होता, सगळ्यात फेवरेट सीन कोणता होता, सगळ्यात लाईमलाईटमधला तो कोणता सीन होता, याच्यावरती देखील चर्चा होते. आणि तुकाराम, तुम्ही योग्य विश्लेषण देखील केलं होतं. हा ना, म्हणून मी म्हटलं होतं की बाबा सर्वात जास्त मजा कधी आली जेव्हा तो एक प्रेक्षक आतमध्ये आला आणि अगदी डोक्यावर हात ठेवून परत गेला होता. तो सीन सगळ्यात. आणि त्याला सांगितलं होतं टॅगलाईन वाक क्या सीन आहे, तसं सांगितलं होतं. त्याच्यानंतर बँड बाजा बारातही आला होता. ज्यावेळेला जिंकलं तेव्हा पूर्ण बँड बाजा बारात आतार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 11 आहेत, एक गडी बाद 11. आणि 2023चा विषय जर निघालाच आहेत, 2023ला चॅम्पियन कोण होता त्यावरती चर्चा अपेक्षित आहेत. कारण कैलास आहेत आमच्या जोडीनं. 2 षटकं संपले आहेत. धावा धापलकावरती 11. अगदी संत सुरुवात आहे. दिव्य संघ 2 हायवे पार करून आलाय. एक तर मुंबई नाशिक हायवे, त्यानंतर मुंबई अहमदाबाद हायवे, पण अजून गाडी रुळावरती नाहीये. थोडासा बाबा हायवे और मायवे, एक तर हायवेवरनं नाही तर माझ्या रस्त्याला मायवेवरनं चला, थोडासा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अजीबला पुन्हा एकदा आणलाय. जो दबाव, जो प्रेशर निर्माण केला रॉयल स्टनरनं, तोच कायम ठेवायचा आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी थोडीशी जागा बनवली. खेळल्या चेंडूला 1 धाव चेंडूवरती पुन्हा. डीपवरती क्षेत्ररक्षक येतील, थ्रो करतील. 2 धावा चेंडूवरती पुन्हा. टाळ्यांचा गजर पहिल्यांदा आलाय. दिवेच्या डगआउटमधनं चिराग एंटरप्राइजेस दिवेच्या डगआउटमधनं पहिल्यांदा टाळ्यांचा गजर आलाय. तुम्ही वेळ घेतलाय कुणाल आणि नंतर दुसऱ्या बाजूला अक्षय. पहिला विकेट गेल्यानंतर थोडासा वेळ देखील घेतलाय. आता त्या वेळेचा सदुपयोग, टाइम जो घेतलाय ना, त्या टाइमचा योग्य वापर या क्षणी तुम्हाला करायचा आहे. टाईम इज मनी, टाईम इज वेल्थ. आणि वेळेचा योग्य तो उपयोग करायला हवा. 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्या आहेत. 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कुणाल अजूनपर्यंत 7 वरती खेळतोय. अक्षय 2 वरती खेळतोय. अँड दिस इज अ मॅच बिटवीन भिवंडी, म्हणजे भिवंडीचा बघितलं केवळे दिवेचा संघ तो आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इन दी एअर, षटकार 6 धावा. आताच तुम्ही म्हणलं ना बाबा वेळेचा उपयोग, वेळेचा वापर करा. त्यानं केला वेळेचा वापर. चेंडू हवाई सफरवरती पाडलं मला समोरच्या दिशेनं. कारण तुम्ही थोडासा टाइम स्पेंड केलाय, वेळ थोडासा तुम्ही घेतलाय. आता वेळ झाले मोठे फटके खेळायची आणि तोच फटका खेळला होता. हा फटका बघा ऑफस्टमच्या बाहेरनं अगदी शॉर्टमध्ये आणि चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमारच्या पार. जिथे त्यांचे पाठीराखे आहेत ना, जिथे तो बरोबर खेळाडू कक्ष आहेत ना, अगदी त्यांच्या दिशेने पाठवलाय या चेंडूला. आणि कुणालनं सांगितलंय थोडा वेळ जरूर मी घेतलाय भाई, थोडा वक्त मैंने लिया है, लेकिन वक्त का सही इस्तेमाल भी करना मैं जानता हूँ. वेळेचा योग्य वापर मी करणं जाणतोय. आणि वा कुणालच्या बॅटमधनं हा सिक्सर. धापलकावरती धावा 19. पहिला सिक्सर पाहायला मिळतोय. आणि सिक्सरने बघितलं आपण धावसंख्या 19 वरती पोहोचली जाते. हुकचा फटका, व्हाट अ बेटर स्ट्रोक, इट इज अ बेटर अँड इट इज अ सिक्सर. याच कारण मी म्हटलं तर पहिला थोडेसे शांत होते, अगदी शांत. चेहऱ्यावरती वाटत होतं इतके पद्धतीनं तडाकेबान फलंदाजी करतील. बाई थोडासा शांत होतो, शांत थांबलो होतो, वेळ येण्याची वाट पाहत होतो. आकुटब्याचा चेंडू आणि त्यावरती फुल पॉवरफुल फटका खेळलाय कुणालनं. आणि जी माहिती नक्कीच आपल्यापर्यंत येते, कुणालचा सध्याच्या घडीला फॉर्म देखील जबरदस्त आहे. आणि म्हणून म्हटलं ना थोडासा वेळ त्याने घेतलाय. आणि तो वेळ गेला होता ना, शांतता होती ना, दॅट्स अ वादलापूर्वीची शांतता. थोड़े से रुके हैं, थोड़ी देर की खामोशी है, फिर एक बार शोर गुंजेगा, कुणाल नाम का शोर गुंजेगा, असं त्याने दाखवले. आणि सध्या 2.3 षटकांचा खेळ 25. नक्कीच एक माहिती येते का, मागच्या वर्षी बघितलं आपण जवळजवळ त्यांच्या नावावरती 12 अर्धशतक आहेत कुणाल यांच्या नावावरती. तर ती सुरुवात त्यांनी केली 7 चेंडूमध्ये 19 वरती खेळतो या नारंगीच्या मैदानावरती. अनेक हिरे या मैदानावरती आपण बघितले आहेत. अनेक हिरे सक्सेस झालेत, अनेक हिरे अनसक्सेसफुल देखील आपण बघितले त्या मैदानावरती. हे मैदानाने ही विकेटच अशी आहे तुकाराम मंगेला. भरपूर गोष्टी 2023चा उल्लेख त्या निमित्ताने मी करेल. पण 2 षटकार 6. आता इनसाइड आउट खेळायचा होता. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक बोधले चेंडूच्या खाली. दुसऱ्या प्रयत्नामध्ये या चेंडूवरती डबल माइंडेड होते. हा फटका खेळावा नका खेळू की तर कुठे खेळू या थोड्याशा द्विधा मनस्थितीमध्ये सापडले होते. आला की मागच्या 2 चेंडूवरती चांगले फटके, एक समोर एक मिड विकेटला चांगला फटका खेळला होता. थोडेसे डबल माइंडेडमध्ये वाटले कुणाल 19 धावांचं योगदान घेऊन माघारी परतले आहेत. आणि दुसरं असं वाटत होतं की पार्टनरशिप थोडीशी बिल्ड होते, भागीदारी रचली जाते. त्याच वेळेला हा विकेट गेला. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, या मैदानावरती भरपूर काही असे खेळाडू खेळले आहेत ज्यांनी पुढे जाऊन आपलं नाव केले आपल्या खेळानं. हा चेंडू बघा, हा इनसाइड, एक तर पायावरचा चेंडू होता.
याच्या अगोदर तुम्ही ऑनसाईडला चांगले फटके खेळले, 25 धावा धापलकावरती आहेत. याच्या अगोदर तुम्ही ऑनसाईडला 2 चांगले फटके खेळले. पायावरचा चेंडू काय कव्हरच्या दिशेने खेळणं गरजेचं होतं का? बघा हा चेंडू बघा पायावर होता, पायावर होता. शेवटच्या क्षणी माइंड चेंज केला. तुम्ही जो मनातला विचार बदलला ना, तिथेच थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये सापडले आणि चेंडू दुसऱ्या प्रयत्नामध्ये पहिल्यांदा उडाला आणि त्यानंतर जसा उडाला काळजामध्ये थोडंसं धस झालं, दिल में थोडीशी हालचाल आहे. ती दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपला गेला आहे. 2.4 षटकांचा खेळ, धावा 2 गडी बाद 25. 2 गडी बाद 25 धावा. महत्त्वपूर्ण खेळाडू बाद होतोय, ज्याच्या नावावरती काही षटकार देखील आपण बघितले. तो खेळाडू बाद होतोय. सागर नौका खेळाडू विकेटवरती पाहायला मिळतोय. अक्षय इज प्लेइंग ऑन 2 इयर. 38च्या आतमध्ये बघितलं आपण व्ही शेपमध्ये शॉर्ट थर्डमॅन पाहायला मिळते. शॉर्ट फाईन लेग देखील आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सिलिमिड ऑफ आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण डीपमध्ये डीप मिडविकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर ऑफ साईडला पाहायला मिळते. लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. फलंदाज काय षटकार असेल की झेल असेल. ब्युटिफुल कॅच, सुंदर जजमेंट, सुंदर पाहायला मिळतंय. आंखों का नजारा भी बेहतरीन देखने को मिलता हुआ. जुनेद होते पहिल्या चेंडूवरती अगदी प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि ती जी बॉन्ड लाईन असते ना नेहमीच, म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट आपण बघितलं लॉंग ऑन डीप मिड विकेट याच्यामध्ये म्हणजे बरेच जण सांगतात त्याला काऊ कॉर्नर, पण तो क्षेत्र असताना थोडंसं मोठं असतं. त्याचकरता तिथे का म्हटलं होतं की त्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होणं कदाचित तितकी ताकद झोकायची होती, ती धोकू शकले नाही. हा चेंडू बघा पडला, त्यानंतर चेंडूवरती पुलचा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि अगदी त्या मोठ्या क्षेत्रामध्ये जुनेद होते तिथे. जुनेदनं योग्य वेळेला बॉन्ड लाईन पाहिली, सीमारेषा पाहिली आणि हा जम घेऊन हा उडी घेऊन अगदी आरामात जुनेदनं या झेलला टिपलंय. गडी बाद होतोय. 2 लागोपाठचे 2 षटकार, त्यानंतर 2 विकेट आल्यात. 6 नंतर 2 डब्ल्यू आल्यात. हॅट्रिकच्या अगदी उंबरठ्यावरती अजीब आहेत. 3 गडी त्यांनी आतापर्यंत प्राप्त केल्यात. 25 वरती 3रा गडी गमावलाय. ही उडी बघा अगदी योग्य वेळेला जम घेणं गरजेचं आहे आणि तीच जम जुनेदने घेतले. हॅट्रिकच्या अगदी मोक्यावरती आहेत गोलंदाज अजीब. नक्कीच 25 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. भिवंडीचा संघ खेळतोय आणि भिवंडीच्या काही आठवणी आहेत. कारण बघितलं आपण खारबावचा संघ आपण या मैदानावरती बघितलाय, भादवडचा संघ देखील या मैदानावर, अंजूरचा संघ आपण या मैदानावरती बघितलाय. त्याच्यानंतर बघितला हायवे दिव्याचा संघ देखील आपण या मैदानावरती, अनेक संघ आपण बघितले आहेत. आणि काही आठवणी भावेश पवारच्या आठवणी आहेत, पवन केनीच्या देखील आठवणी आहेत. त्याच्यानंतर बघितलं जयेश पाटलांच्या देखील या मैदानावरती भिवंडीच्या आठवणी आहेत. तुकार मांगेला भरपूर चांगल्या आठवणी आहेत आणि प्रत्येक जणाने आपला खेळ दाखवलेला आहे. चांगला खेळाचं प्रदर्शन नेहमीच दाखवले आहेत. पहिला चेंडू वरती स्लॉक केलाय, पण हॅट्रिक वरती आहेत. हॅट्रिक ऑन हॅट्रिक. अजीब भाई कमाल कर दिया आपने. हॅट्रिक डब्ल्यू हॅट्रिक नोंदवले अजीबनं. पहिला चेंडू होता, सूरज फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेट लागला आणि कहाणी कशी बदलते बघा. सुरुवात झाली 2 त्यानंतर 2 सिक्सर, त्यानंतर केलेले कमबॅक. वार तुम्ही केला, पलटवार आम्ही करणार आणि अजीबने तेच केलं. भाई आपने वार किया था, बिल्कुल आपने हल्ला किया, प्रति हल्ला आम्ही करणार, अटॅक तुम्ही केला, काउंटर अटॅक आम्ही करणार. 4 विकेट 2 षटकामध्ये कोणी जमा खर्च करताना 4 विकेट अजीबनं प्राप्त केला. हा बघा हॅट्रिक बॉल लांबून खेचला होता. बॉडी थोडीशी खाली वाकली. जेव्हा बॉडी थोडीशी वाकली ना, हा फटका असं वाटत होतं ट्रॅव्हल होईल, पण डीप विकेटला अगदी आरामात हा झेल टिपला गेला आहे आणि हॅट्रिक इथे नोंदवले गेले. एक चर्चा नक्कीच तुमच्या दिशेने येणार आहे मी, कारण 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धारपड होते ते 25. अगदी 25 जशी धावसंख्या आली ना तशी थांबली गेली. आणि बऱ्याच वेळेला काय असतं, म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला ना भिवंडीचा, म्हणजे वसईवरनं भिवंडीला जाताना ते कॉमन मार्गे जावं लागतं रेल्वे मार्गानं. आणि जर एक्सप्रेस गाडी आल्या ना तर काही कारणं सायडिंगला काढल्या जातात. आता तेच झालंय इथे दिवेच्या संघाला, कदाचित ते सायडिंगला काढलंय. पहिल्या 3 चेंडूवरती चांगला खेळ होता, 14 होते, त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 3 विकेट गमावलेत. आणि भिवंडीचा जर उल्लेख केला तुम्ही, जयेश पाटलापासून भावेश पवारपासून सर्वांचा उल्लेख केला, तर एक नाव घेणं अजूनही आहे. वॉरेटचा सुपरस्टार अर्थात प्रथमेश ठाकरे. 2022चा जो NC चषक ज्यानं गाजवला आणि तिथून खऱ्या अर्थानं प्रथमेश ठाकरे हे नाव टेनिस क्रिकेट
विश्वामध्ये गाजलं, आजही गाजतंय त्याच्या परिश्रमानं, त्याच्या मेहनतीनं आजही गाजतंय. आय पी एलपर्यंत प्रवास झालाय. म्हणजे आम्हाला अजूनही आठवतंय, खास करून आपण बघितलं तर शिवांच्या माध्यमातून सुमित मिसाळ जे आमचे नालासोबतचे मित्र आहेत आणि मंडणगडची पूर्ण टीम ती अव्यान चॅलेंजरवाली, म्हणजे अमोल वैरागपासून सर्व त्यांनी त्या खेळाडूला म्हणजे तो वसई विरारमध्येच नोकरीनिमित्त होता त्याच्यामुळे तिथे तो राहिला. पण तिथे खेळत असताना या मैदानावरती ज्यावेळेला आला त्यानंतर त्याचा खेळ पाहिला. चर्चा त्या गोष्टीची होईल. पण सध्या नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला आहे. प्रसाद नॉन सेकंडला स्ट्राईक केलेला आहे ते अक्षय. 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अक्षय, 2 वरती गेला प्रसाद, नौका खेळाडू विकेटवरती पाहायला मिळतो. करंट रन रेट बघितला आपण 8च्या पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रोजेक्टेड स्कोअर आपल्याला काय दाखवतो 50 किंवा 50च्या पलीकडे थोडासा जाऊ शकतो. मात्र जरतरच्या गोष्टी आहेत. गोलंदाज सज्ज होतोय 4थ्या षटकासाठी. सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. लसित मलिंगाची थोडीशी स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. हा साईड हॅम ॲक्शन आहे त्यामुळे रीड करणं गरजेचं आहे. पंचांनी रिव्ह्यू बॅट्समन रिव्ह्यू आहे की ओके बॅट्समन रिव्ह्यू आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील काय घडलंय या मागच्या चेंडूवरती किती बाहेर आहेत. थर्ड अंपायर चला बिझी होतील हे पाहण्यासाठी. आणि जसं तुम्ही उल्लेख केला चर्चा थोडीशी आपण त्याही गोष्टीची होणार आहे. जसं प्रथमेश ठाकरे यांचा उल्लेख आपण 2022चा केला. पण 2021ला ज्यावेळेला कैलासवासीय गणपत बाबुराव पाटील जी स्पर्धा होती ना त्या स्पर्धेमध्ये पहिला जलवा प्रथमेश ठाकरेचा पाहिला होता. कदाचित फायनलपर्यंत नाही ते प्रवेश करू शकले. पण तिथे ती जुळूक प्रथमेश ठाकरेने त्या स्पर्धेमध्ये दाखवून दिली होती. म्हणजे एक सामना तुम्हाला कदाचित आठवत असेल, एका मॅचला दुसऱ्या बाजूला केतन मात्रे होते, या बाजूला प्रथमेश ठाकरे होते, असाही मॅच झाला होता. आणि केतन मात्रेने त्या स्पर्धेमध्ये 50 धावा त्या मॅचमध्ये 50 धावा देखील कुठल्या होत्या, परंतु त्यांना पराभवाच्या सामोरं जावं लागलं होतं. आणि प्रथमेश ठाकरेची अजून एक आठवण आहे 2022 मध्ये 90पेक्षा जास्त धावा त्यांनी कुठल्या होत्या आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल देखील त्यांनी घेतली होती. आणि दोन्ही खेळाडू आज जर केतन मात्रे पाहिलं तर अगदी बायकर मॅन भरपूर म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळणारा सर्वोत्तम खेळाडू म्हणून नक्कीच त्याचं नाव घेतलं जाईल. वक्लनचा अगदी शेर ज्याला म्हणूया. हा चेंडू पुन्हा एकदा पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. ज्यावेळेला चेंडू हाताला गेला त्यावेळेला फलंदाज किती ऑफस्टमच्या बाहेर शफल केलं होतं नाही केलं होतं, किती दुरून हा चेंडू निघून गेलाय, पंच ती पाहण्याचा प्रयत्न करतील. कारण का कैलास तुम्ही नक्कीच चांगली आठवण दाखली कारण ती जुगलबंदी होती. एक जुगलबंदी म्हणजे अक्षरशः जमिनीवर लोळण घालून त्यावेळेला केतन मात्रे ते फटके खेळले गेले ते. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स ओके फेअर डिलिव्हरी. अजून एक आठवण आपण बघितलं 2022 मधली अक्षय कासारचे ते 3 षटकार आणि एक षटकार आपल्या ठीक कॉमेंट्री बॉक्सकडे आला होता आणि त्याने बॅट देखील उंचावली होती. आणि ते 3 षटकार कधी आले होते ज्यावेळेला धावांचा पाठलाग करताना प्रथमेश ठाकरे बाद झाले होते. म्हणजे प्रथमेश ठाकरे आऊट झाल्यानंतर ते 3 षटकार म्हणून. आणि आजही म्हणजे आपण 1 वर्ष पाठी गेलं ना तर अक्षय कासारनं ती जी स्पर्धा ज्यावेळेला झाली होती त्या स्पर्धेमध्ये देखील थोड्याशा एक वर्षाच्या गॅपनंतर तो स्पर्धा खेळला पण आजही चांगला खेळतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळायचा चेंडू, प्रोटेक्शन लावले बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक धावे चेंडूवरती. पुन्हा बघा चर्चा करण्याचं कारण काय करणं हा जो इतिहास राहिला 80 चषकाचा कोण कोण खेळाडू इथे खेळले आहेत त्यांचा खेळ कसा झाला आहे या सर्व क्षणाचे साक्षीदार आहेत. सध्या धावफलकावरती धावा आहे ते 4 गडी बाद 26, अजून किमान 26 धावा पाहिजे. आपण चर्चा करणार पण थोडंसं मोमेंटमला चालवा. दिवे संघ मोमेंटम त्या बाजूला आहे, या बाजूला शिफ्ट करा, थोडासा भाई लिफ्ट करा दो, मोमेंटम को शिफ्ट करा दो. उजव्या बाहेरचा चेंडू होता, अगदी लांबून खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे विकेट गरज नव्हती त्यावेळेला विकेट गमावलाय. 5वा गडी धावाच्या स्वरूपात इथे गमावलाय. असं वाटत होतं थोडंसं काहीतरी 2 फलंदाज करतील आणि जसा तुम्ही उल्लेख देखील केला होता त्याही गोष्टीचा. म्हणून आपण एक गोष्टीचा उल्लेख का करतोय कारण या मैदानावरती कोण कोण खेळलेत कोण कोण नाही खेळलेत. आज ISPL देखील बरेच खेळाडू खेळलेत. म्हणजे आज जसं तुम्ही अंडर 19चा उल्लेख केला तसंच याच अर्नाळ्याचा खेळाडू प्रशांत गरज देखील तिथे खेळतोय. आज नालासोबतचा NSPचा अगदी चेहरा सुमीर ढेकलेला आपण पाहतोय आणि 2 वर्ष त्याची देखील तडाखेबंद फलंदाजी आपण अनुभवली होती. त्या 25व्या वर्षामध्ये त्याने केलेली तडाखेबंद फलंदाजी ती देखील पाहिलेली आहेत. तर भिवंडीचा संघ खेळतो त्याच्यामुळे आपण त्या खेळाडूवरती सध्या चर्चा आपण करतोय. 5वा गडी कशा पद्धतीने बाद झाला. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला कॉलिंग नव्हती. बघा डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बघा या मोठ्या टप्प्याने पकडलाय त्याच्यामुळे दुसऱ्या धावेची शक्यता नव्हती. ज्यावेळेला चेंडू घडंगळत जातो खालनं जातो क्षेत्ररक्षकाला वाकावं लागतं त्यावेळेला कदाचित 2 धावा होऊ शकल्या असत्या. 5 गडी बाद 27.
जेव्हापासून कुणाल बाद झालं बघितलं आपण, कुणालच्या नावावरती काही षटकार होते, तेव्हापासून बघितलं थोडासा ब्रेक पाहायला मिळतोय. कारण बघितलं तर विकेटवरती थांबणं गरजेचं आहे आणि सिंगल डबल रोटेट देखील करणं फार. मात्र बघितलं आपण वारंवार थोड्याशा विकेट पडत आहेत आणि त्याकरता धावांची गती थोडीशी कमी होते. जसं तुम्ही विश्लेषण केलं, कुणाल बाद झाल्यानंतर 6 चेंडू गेलेत, त्याच्यावरती 4 विकेट गमावल्यात आणि 2 धावा आल्यात. आता हा 7वा चेंडू होता कुणालचा. जसा तुम्ही उल्लेख केला ना, कुणालच्या त्या षटकारानंतर मागे 7 चेंडूचा खेळ झालाय. त्या 7 चेंडूमध्ये त्यांनी 4 विकेट गमावल्यात आणि फक्त 2 धावा झाल्यात. योग्य विश्लेषण तुम्ही केले. त्याचा बाद होणं कदाचित टर्निंग पॉईंट होतं. जो फॉर्म येत्याच्या हंगामात कुणाला सापडलेला आहे त्या फॉर्मला कायम ठेवणं आवश्यक होतं. ऑन साईडला टर्न केलंय, डीप स्क्वेअर लेगकडे चेंडू निघून जातोय. म्हणजे फॉरवर्ड स्क्वेअर लेगकडे चेंडू जवळजवळ कलेक्ट केला जाता आणि धावांची गती पुढे सरकली जाईल. 28 या धावसंख्येवरती. 28 इज अ स्कोर हिअर. एका बाजूने मिराडचा संघ बराच काळ या मैदानावरती खेळलेला मुन्ना आपल्याला पाहायला मिळतोय. हे मैदान देखील कधी कधी त्यांनी गाजवलंय. अजीजला देखील आपण बघतोय. त्याच्यानंतर बघितलं आपण तर रॉयल टर्नर, मिरारोड कोण विसरणार आहे. कारण अनेक इतिहास आहेत. मागच्या वर्षी देखील मला वाटतं ते पुढे आले होते. जसं तुम्ही मुन्नाचा उल्लेख केला, एक इनिंग तर त्याने खेळले ना यंगस्टर पापडीच्या विरुद्ध, ज्यावेळेला धावांचा पाठलाग होत होता. थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये नेतोय अजून 10-12 वर्ष. उबेद खानची ती खेळी पाहिली होती. अकुर डब्याचा चेंडू थोड्या शेवटच्या षटकांना होईना हा सुकावणारा चौकार आलाय आणि या चौकारानं धावफलकामध्ये होईल वाढ. 4 षटकांचा खेळ संपलाय. 8च्या सरासरीनं धावा आहेत धावफलकावरती 32. म्हणजे तो सामना अजूनही आठवतोय. ज्यावेळेला एक मोठा धावसंख्येचा पाठलाग करत होता विरुद्ध संघ, त्यावेळेला उबेद खान यांची ती खेळी, त्या धावांची मुन्नाची खेळी याच मैदानाने पाहिले. खास करून पापडीच्या अगेन्स्ट खेळतात. त्याच्यानंतर ते संतोषचं षटक आलं. त्या षटकामध्ये मॅच टर्न झाला होता अगदी. आणि तिथून यंगस्टर पापडी संघाने मागे वळून पाहिलं नाही आहे. त्यामुळे आठवणी त्याही दिशेने आहेत. आणि आपण चर्चा करतोय भिवंडीचा संघ खेळतोय तर एक संघ जो 2023ला चॅम्पियन राहिला होता याच मैदानावरता, अर्थात शिवानस्पोर्टचा संघ होता, पण खेळाडू होते बोरशेती शहापूरचे. त्यामुळे बोरशेतीचा संघ याच्यानंतर खेळणारच आहे. उई युनायटेड मिरारोड आणि शिवानस्पोर्ट बोरशेती शहापूरचं या टीमने रेडी राहायचं. यानंतर त्या 2 संघामधला हा सामना आहे. त्यावेळेला बोरशेतीकडनं अर्जुन बांगरला पाहिलं होतं. अर्जुन बांगर बेस्ट बॅट्समन होता. त्या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू. 2 वेळा तो खेळला. पण एक सामना 2023चा काल तुम्ही उल्लेख केला होता, म्हणजे कामन वर्सेस बोरशेती. एका बाजूला अर्जुन बांगर, दुसऱ्या बाजूला राहिल अन्सारी, अशी ती जुगलबंदी होती. आणि त्यावेळेला अर्जुन बांगरनं केलेला तो खेळ अगदी नेत्रदीपक राहिला होता. हां, अर्जुन बांगर 51 धावा त्यांनी कुठल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बघितलं आपण 6 षटकार होते, 3 चौकार होते आणि फक्त 2 धावा त्यांनी फक्त धावून काढल्या होत्या. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला होता की बाबा त्या अगदी आठवण आहे. म्हणजे काही काना वाटतं बाबा इथे स्टॅटिस्टिक कसं समोर येते, कारण बऱ्याच वेळेला काय असतं का स्क्रीनवरती येतं. पण हे सगळं आपण आठवण ठेवल्यात. या सगळ्या आठवणी आहेत ज्या आपण साठवून ठेवल्यात, आपण स्टोअर केल्यात. आणि ते स्टोअर करण्यासाठी मेमरी कार्ड तेवढं ठेवावं लागतं, नाहीतर ते स्टोरेज आपलं फुल होतं. त्याच्यामुळे या स्टोरेज आहेत या जसे आपण ठेवल्यात ना. काही कारण वाटतं बाबा या स्टॉकमध्ये आहे, स्टॉकमध्ये नाही बाबा, स्टोरेज आहेत. या आठवणी आम्ही साठवून ठेवल्यात, याचा चर्चा करतो. कधी शांतारामालाच अजून मजा आली असती, कारण भरपूर काही आठवणी आहेत. पहिला चेंडू बॉबी एलिस अगदी पहिला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न एसटीच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. हा पहिला चेंडू बघा, पहिला चेंडू पडला, बाहेर गेला. एक्सपिनचा मारा होतोय. पहिला चेंडू निर्धाव. 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्या पद्धतीने मी म्हणेन सुरुवात केली होती केवणे दिवा संघाने, बघितलं आपण धावफलक थोडंसं बघितलं आपण तर 32 वरती आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन साईडला गॅपमध्ये चेंडू जाईल की यावेळेस झेल टिपला जातोय. सुरेख झेल पाहायला मिळतोय. सहा गडी बाद 32 धावा. आणि जसा मी बोरशेतीचा उल्लेख केला, अर्जुन बांगरचा उल्लेख केला, तेजस वेगवान गोलंदाज त्याचा उल्लेख केला. जो फायनलचा मॅच रंगला होता, एका बाजूला अव्यान चॅलेंजर मंडणगड जिथे प्रथमेश ठाकरे, अक्षय घरतसारखे खेळाडू त्या बाजूला होते, आणि या बाजूला शिवानस्पोर्ट बोरशेतीचा संघ होता. आणि त्यावेळेला वाटलं होतं 2022ला प्रथमेश ठाकरे चॅम्पियन ठरले होते, 2023ला पण ठरतील.
पण त्याच वेळेला एक असा गोलंदाज आला, मध्यरात्रीचा सुमार होता, जवळपास 12:30-1 वाजले होते, त्यावेळेला एक बॉलर आला बोरशेतीकडनं आणि त्यानं मॅचला बदलून टाकलं होतं. त्याचं नाव होतं ओमकार तारमाळे. आज तो सनराईज हैदराबादमध्ये IPL खेळतोय. 2023ला त्यानंतर एक आला होता, 3 वर्ष झाली त्या गोष्टीला, पण अजून असं वाटतं की आता काल घडलेली घटना आहे. त्यावेळेला असा एक गोलंदाज आला, त्यानं मॅचला अगदी बदलून टाकलं. 3 वर्ष अगोदरची ती आठवण. ओमकार तारमाळे आज सनराईज हैदराबाद IPL मध्ये बोली लागली त्याच्यावरती, 30 लाखाची बोली, आणि आज तो खेळताना दिसणार आहे यावर्षी IPL मध्ये. नक्कीच आपली माती देखील धन्य आहे आणि खरोखर आई जीवदानी मातेची कृपा देखील या मैदानावरती आणि खेळाडूंवरती देखील आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला टर्न केला आहे, पंचांच्या जस्ट बाजूने चेंडू निघून जातो, डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, लेकिन केवळ 1 रन, एक की बिना कुछ नाही. या एकेरी धावने धावसंख्या पुढे सरकली जाईल 33 या धावसंख्येवरती. खूप छान आठवण तुकाराम मांगेला, कारण जर अजून एक तुम्ही आठवण काढली तर स्पेशली बघितलं आपण ज्या गोलंदाजाचा आपण उल्लेख केला, मला वाटतं ऑन साईडला फाईन खेळायचं होतं. तेजस यानावरती एक हॅट्रिक देखील होती आपण बघितलं तर, आणि तेजसला कामनच्या अगेन्स्ट तो संघ खेळत होता, परंतु बघितला तर मला वाटतं जे स्पॉन्सर होते स्पेशली बघितला कामनचे हजरतबाई, त्यांनी त्याला पारितोषिक दिलं होतं आपण बघितलं तर. हां, म्हणजे आपल्या विरुद्ध जरी तो संघ खेळला तरी त्याच्या कामगिरीला हजरतबाई यांनी दाद देखील दिली होती. शेवटच्या षटकातला तो थरार आपण अनुभवलेला होता. म्हणजे या साईडला राहिल अन्सारी अगदी स्ट्राईकसाठी डेस्परेट होते आणि त्या बाजूला एक विकेट बाद होत होते. अकबर त्या बाजूला होते. पटका खेळायला जरूर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे दूरवरती जोपर्यंत पोचतील. आणि तेजसचा उल्लेख केला, काही कानी सांगितलं बाबा ही शहापूर एक्सप्रेस होती, आणि तेजस अगदी नावाप्रमाणे वेगाने होती ती तेजस. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा 6 गडी बाद 35 धावा धापलकेवरती. हे सगळे फ्लॅशबॅक आहेत. या आठवणींना उजाळा देण्याचं काम मध्ये, कारण ऐसी चषक 27व्या वर्षामध्ये आहेत, पण 26 वर्षामध्ये काय घडलंय, कोणी घडवले आणि कोणाचं काय बिघडलंय, की कोण त्या टप्प्यावरती पोचून माघारी आलाय, याही गोष्टीची चर्चा होणं गरजेचं आहे. टॉप ऑफ द बॅट लागलाय, समोरच्या दिशेने चेंडू चाललाय, लॉंगॉनला फील्ड करतील, थ्रो होईल, एक धाव या चेंडूवरती पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांचा धावा आहे ते 6 गडी बाद 36 धावा धापलकावरती आहेत. यानंतरचा मॅच उई युनायटेड, मीरा रोड आणि शिवान स्पोर्ट अर्थात बोरशेती शहापूर, ज्या संघाची चर्चा आम्ही करतोय ना, तो संघ. चला आपण टॉससाठी रेडी राहा. आता बरोबर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. म्हणून आता ते अगदी जसं कैलास तुम्ही उल्लेख केला ना, अगदी ते चित्र आपल्या समोर ताजं झालं की एका बाजूला बोरशेती, दुसऱ्या बाजूला कामन, शेवटच्या 6 चेंडूचा तो थरार, आणि या बाजूला राहिल अन्सारीच्या मनामधली ती घालमेल की स्ट्राईकवरती कधी जाईल. 5 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 36 36 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि त्याच वर्षाची तुकाराम मागेला एक आठवण आपण बघितली तर ज्या वेळेस वसई फाटा वर्सेस कामन तो सामना आपण बघितला, डावऱ्या बाजूला एक झेल टिपला होता एका क्षेत्ररक्षकाने, परंतु बघितला पाय त्याचा बघितला तर रोपला लागलेला होता. ते देखील चित्र आपण बघितलं होतं. अगदी क्वार्टर फायनलचा मॅच होता आणि आपल्या समोर उडी मारली, आणि त्यावेळेला गोलंदाज सद्दाम होते. त्या 2023चा बेस्ट बॉलर, त्याच्या नावावरती 15 विकेट होते 2023ला, आणि तो 15 विकेट घेऊन देखील त्या एका चेंडूमुळे कदाचित त्या सिक्सरनं त्यांना माघारी यावं लागलं. आणि त्या सद्दामने पहिल्या सामन्यामध्ये 8 ते 9 गडी बाद केले होते पांजूच्या अगेन्स्ट आपण बघितलं तर. आणि अजून एक आठवण आहे, कारण सद्दामनं त्यावेळेला टी शर्ट देखील घातला होता, त्या टी शर्टचा नंबर पण 15 होता. अजून मागे जाऊन जर बघितलं ना, काही ना लाईव्हला जावा DBNच्या वरती, तर लक्षात येईल की त्याने घातलेला टी शर्ट पण 15 नंबरचा होता, आणि 15 विकेट त्याने घेतला. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू होतोय. आकुटाप्याचा चेंडू होता. शेवटच्या षटकामध्ये धावा करा. तुम्ही धावा केल्या तर कदाचित देवाचा धावा करण्याची वेळ येणार नाहीये. धावा करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. सांगतो, 15 चेंडूवरती तुमची चांगली कामगिरी होती. पहिल्या 15 चेंडूवरती तुम्ही चांगले खेळले, नंतरच्या 15 चेंडूवरती फक्त 11 धावा केल्या होत्या.
ते कारण होतं. पहिल्या 15 चेंडूवरती तुम्ही चांगला खेळ दाखवला होता, नंतरच्या 15 मध्ये तुमची कामगिरी थोडीशी खालावली आहे. धावा दाबलकावरती ते 40 नाही 40 धावा दाबल. शेवटचे 5 चेंडू आहेत, किमान 50 धावांची वेस. 50+ धावा आवश्यक आहेत या सामन्यामध्ये. कालच्या दिवसामध्ये 57-58 धावा देखील बघितलं आपण. थोडीशी मुश्किलात झाली होती या मैदानावरती. आज आतापर्यंत 40 धावा झाल्या आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये केने दिव्या या संघासाठी किती धावा येतात ते आपल्याला बघायचं आहे. उंच जातो चेंडू, क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली गडी बाद. डीजे या टीमचा दिवे 11 संघाचा की रन येत होते त्यावेळेला विकेटही आलेत. असं ज्या वेळेला वाटत होतं रन येतात प्रसादच्या बॅटमधनं रन येतात असं वाटलंय. हा चेंडू बघा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. खेळायचं होतं एक तर समोर खेळायचं होतं का कव्हरला खेळायचं होतं. एकदा समोर खेळायचं तर समोर आपली बॅट बरोबर समोर जाणं गरजेचं होतं. या मध्ये विकेट गेलाय. 7 गडी बाद 40 धावा. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. करण 9व्या क्रमांकावरती आलाय. पण बाबा करण तुमच्या नावामध्ये रन आहेत, रन इथे करावे लागतील, नाही तर मग गोलंदाज काय करणार. ज्यावेळेला धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न तो करणार तर करणला धावा कराव्या लागतील, रन त्याला करावे लागतील. हा झेल टिपला गेला आरामात. या सर्व आठवणींना उजाळा देण्याचं कारण आहे, कारण आज तसा दिवस आहे त्याच्यामुळे त्या सर्व आठवणींना आपण उजाळा देतोय. तसा बोरशेतीचा संघ देखील आता थोड्याच वेळात दाखल होतोय. युनायटेड मीरा रोड आणि बोरशेती यामध्ये होईल मॅच. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. गोलंदाजच्या हाताला लागून चेंडू डिफ्लेक्शन झाले. जोपर्यंत लॉंगनला आम्ही येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा या चेंडूवरती जरूर पूर्ण केल्या आहेत. धावा 2ने वाढवून पुढे जातील. 42 42 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 42 फॉर लॉस ऑफ 7 विकेट्स. पहिल्या दिवसामध्ये 2 संघ पुढे असताना आपण बघितलं. एक अर्नाळचा संघ आहे, दुसरा बघितला आपण कामनचा संघ. टीम 94 कामनचा संघ आपण बघितलाय. लॉफ्ट स्ट्रोक, षटकार. टाइम इज मनी, टाइम इज वेल्थ. षटकार. डीजे नंबर 9 वरती आलेत बैटिंगला करण भाई. उनका नंबर 9 है, लेकिन 9 के उल्टा करेंगे तो 6 होता है और 6 मारना उनका काम है. ऐसे मुकाबले में कुछ अलग हो सकता है और नंबर 9 के बल्ले से शानदार सिक्सर आ सकता है. तसा षटकार ठोकलाय. शेवटच्या क्षणी आलेल्या धावा डेव्हिस इम्पॅक्ट सोडून जातात, त्याचा प्रभाव सोडून जातात आणि करणनं तेच केलंय. करणला माहिती आहे बाबा नंबर महत्वाचा नाही आहे, धावा महत्वाचा आहे, रन महत्वाचे आहेत. या मागच्या 2-3 चेंडूवरती धावा आल्यात. खास करून करणनं 2 चेंडूवरती 8 धावा केल्यात. संघाची धावसंख्या 48 वरती. अजून इथून अपेक्षा वाढल्यात. ये दिल मांगे मोर, ये रन मांगे मोर. रन मांगे मोर आणि रन करणला करायचे आहेत. कदाचित केविन दिवेने 57 आणि 58चा तो आकडा ऐकलाय. डीप मध्ये चेंडू, यावेळेस चौकार. 1 षटकार, 1 चौकार आणि पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. यावेळेस धावांचा वेग वाढतोय दिवे या संघासाठी. जी ले ले और जैसा जी मर्जी हो वहाँ खेल लीजिए, जहाँ मर्जी हो वहाँ खेल लीजिए. आकुटप्याचा चेंडू होता आणि आकुटप्याच्या चेंडूवरती अगदी पूल केला होता. मिडविकेटला क्षेत्रक्षक जरूर होता डीपवरती, पण त्यांना चकून चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. 50 धावांची बेस ओलांडले. 52 शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. करण 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 कर रन कर, कर रन रन कर हे सांगतात आणि त्यानं केल्यात रन. मागच्या 3 चेंडूवरती 12 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. अजून एक फटका खेळलाय जरूर हवेत आहे. क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली डीपवरती फिल्डर त्यांना टिपलाय झेल. करणची चांगली इनिंग, भले त्यानं आऊट झाल्यात पण जाता जाता रन ज्या केल्यात ना त्याही फायदेशीर ठरणार आहेत. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती 52. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे
आणि तो कशा पद्धतीने करणार रॉयल स्टर्नर मिरावडचा संघ तेही पाहण्यासाठी आपण येऊया. थोड्याच अवधीमध्ये आपण टॉस करतोय. वी युनायटेड मिरा रोड आणि शिवन स्पोर्ट्स बोरशेती शहापूर. आणि जसं कैलास पाटील आणि आम्ही चर्चा करत होतो ओमकारवरती कारण ओमकार तारमाळे याच संघामधनं खेळला आणि आज तो IPL खेळतोय. गेल्या वर्षी वसई विरार प्रीमियर लीगचं पहिलं पर्व पार पडलं होतं जीवदानी ग्राउंडवरती, जीवदानी मैदानावरती. आणि त्याही स्पर्धेमध्ये नारंगीच्या संघ म्हणजे नारंगी रजनीश पाटील यांचा संघ होता, त्या संघामध्ये तो ॲज अ आयकॉन खेळला होता ओमकार तारमाळे. वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये तो 11 स्टार 888 आता रजनीश पाटील यांच्या संघातनं तो ॲज अ आयकॉन खेळला होता. आणि तोच खेळाडू IPL खेळतोय. तो पहिला आयकॉन होता, आता IPL मध्ये त्याचा प्रवेश झालाय. 52 धावा झाल्यात. 53 धावांचा पाठलाग कसा होईल एक संधी देऊ या डीजेला. कैलास पाटील एका बाजूला असतील आणि कॉमेडी बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील झहीरभाई. सम्मेलन नारंगी आयोजित NCC ट्रॉफी 2026 27वां साल। आज शनिवार का दिन और 7/2/2026 जिसमें तमाम वसई तालुका के बाहर की तमाम 8 टीमें और ये तीसरा मुकाबला आप देख रहे हैं आज के दिन का। चलिए दोनों कप्तान अगर आप पहुंचे हैं तो टॉस के लिए आ जाए। यूनाइटेड मीरा रोड और ट्रांसपोर्ट बोरशीदी शाहपुर। और अब यहाँ पर 36 गेंदों का खेल आना बाकी और जवाब देना होगा। क्या वो जवाब मिलेगा? 52 रन तक तो टीम पहुंची है। 8 विकेट के नुकसान पर 53 रनों का वो लक्ष्य का पूरा जवाब देना होगा। रॉस्टर मिरारो टीम सलामी जोड़ी सलाम मैदान दाखिल हुआ। क्षेत्रक्षण लावून गया। आप देख सकते हैं हमारे महेश काका को जो इस टूर्नामेंट के बेहतरीन करता था। और इस टूर्नामेंट का कहूँ तो फिर उसके बाद हमारे नारंगी गांव सम्मेलन नारंगी के अवधेश मेजबांगेला सर जी आते हुए। और चलिए दोस्तों एक बड़ा मुकाबला बिग फाइट हमें देखने को मिल जाएगा। मगर चला दोनों कर्णधार और अब टीवी स्क्रीन पर देख सकते हैं हमारे महेश काका को स्क्रीन पर दिखाया जाते हुए। NCC ट्रॉफी 2026 27वां साल। चलिए मेरा टीम सलामी जोड़ी मैदान पर दाखिल करिए। दोन्ही कर्णधार आले असेल तर टॉस साठी या अशी तुम्हाला विनंती करत आहे। यूनाइटेड मीरा रोड ट्रांसपोर्ट बोरशीदी शाहपुर के कप्तान। एक बड़ा मुकाबला है। 53 रनों का पीछा करना है, जवाब दो देना होगा। दोस्तों जैसे ही
दो बेहतरीन आवाज़ों को आप सुन रहे थे। जो चर्चा 2022, 2023, 2024 ये 3 सालों में जो इस मैदान पर वो खेल एनसीसी ट्रॉफी में हुआ था, प्रथमेश ठाकरे, सूरज, ये तमाम खिलाड़ियों ने इस मैदान को गया था, तमाम जनताओं का दिल जीता था। उसके बाद वो राहिल अंसारी की बल्लेबाजी, अगर राहिल अंसारी नॉन स्ट्राइक पर नहीं रहते, स्ट्राइक पर जाया जाता तो फिर वो मैच का रूपरेखा बदलती। मगर दोस्तों क्रिकेट में अगर मगर नहीं है। चलिए, एक तरफ आमिर जाफेदार तो एक तरफ उबैद उफा मुन्ना, और हमारे बीच हमारे स्कोरर जिन्होंने अभी शादी की सभी को बेहतरीन दावत भी दिया, उसके बाद उनका शादी होने के बाद वो अब इस नारंगी में बिजी है। हमारे स्कोरर के लिए योगदान देते हुए उनका हम शुक्रिया अदा करते हैं। 12 गेंदें चलिए दोस्तों, मैच की तरफ चलेंगे। बॉल अंदर देनी होगी। आयोजक कमेटी टीम दोन्ही कर्णधार आले असतील तर तुरी टॉससाठी तयार व्हा अशी तुम्हाला विनंती करतोय। युनायटेड मिरारो टीम, शिवाम स्पोर्ट बोरशीदे शाहपुर। इसके बाद वो आखिरी मुकाबला बिग फाइट आएगी। फिरदौसी फेरी की शुरुआत हम करने जाएंगे बराबर। अब 2:45 बज चुके हैं और ये तीसरा मुकाबले की अब चेजिंग आपको देखने को मिलेगी, जो कि स्ट्राइक पर आमिर दाफेदार। और दोस्तों ये मैदान उनके लिए नया नहीं। फिर या उबैद खान की बात की जाए, फिर वह आमिर दाफेदार की बात की जाए, जिन्होंने हर बार अपनी टीम के लिए बड़ा योगदान दिया। बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो, विकेट कीपर, ऑलराउंडर बन के उभरे और दोनों बल्लेबाजों ने बड़े बड़ी टीमों को प्रेजेंट किया, अपने खेल का जलवा दिखाकर अपने नाम का डंका बजाया है पूरे मुंबई महाराष्ट्र में। उबैद खान की बात की जाए तो दुबई का मैदान, शारजा का, जिन्होंने बल्लेबाजी की विनर टीम के लिए कितने साल दिए। और दोस्तों आमिर दाफेदार की बात की जाए तो इसी मैदान पर 6 गेंदे 6 सिक्सर लगाने का कारनामा भी वो बल्लेबाज ने किया है। मगर दोस्तों खेल हर बार बदलता है, वक्त बदलता है, हर मैदान बदलते, गेंदबाज बदलता है। मैच ऑन, टीवी ऑन रखिए। दोनों टीमों को हार्दिक बधाई। पहली गेंद थी, कट कर दिया, कॉलिंग वापस टूटी है। मगर दोस्तों कॉलिंग यस नो वेट ये परफेक्ट होना चाहिए, क्योंकि अब ये 52 रन है ना, बहुत कुछ खिलाने वाले हैं। 53 रनों का लक्ष्य है, पीछा करना है, जवाब देना है, क्योंकि ये 2 ओवर पावर प्ले की है ना, एक हमारे कॉम बॉक्स एंड से और उसके बाद खाड़ी एंड से। इस ओवर में 20-25 रन आपको आपके छोड़ने होंगे। जय गेंदबाजी पर है, स्ट्राइक पर उबैद खान फमन्ना, ये नाम से बहुत चर्चित में रहे पूरे मुंबई महाराष्ट्र के अंदर। अगली गेंद मुन्ना खेलने के तैयार। ऑफ स्टंपर गेंद दी, मिड आपके ऊपर से खेलना चाहते हैं, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात हैं और मुन्ना की पहली गेंद पर सफलता और मुन्ना नाकाम, डकआउट में जाते हुए। कमान दीजिए। बड़ी मछली जाल में फंसी, आप रिप्ले देख सकते हैं। ऑफ स्टंप के गेंद दी, गेंद को खेलना चाहते थे कवर के ऊपर से, मगर जाखा उतना टाइमिंग नहीं कर पाए और सीधा एक्स्ट्रा कवर के हाथों में ये गेंद खिलाड़ी के। देखिए ऑफ स्टंप की गेंद थी, बल्ला जरूर फेंका था उस गेंद पर, मगर उतना टाइमिंग नहीं कर पाए, क्योंकि एक एक विकेट से ये मैच बदलेगा। दोस्तों क्रिकेट का खेल ही ऐसा है ना, जैसे इंसान के वक्त बदलते हैं, क्रिकेट रंग बदलता है, उससे फास्ट रंग बदलने वाला ये खेल। चला दोन्ही कर्णधार आले असतील तर टॉससाठी तयार व्हा। आपल्याला विनंती करतोय युनायटेड मीरा रोड, शिवाम स्पोर्ट बोरशीदी शहापूर कप्तान, आपण आले असेल तर आम्हाला कळवा अशी तुम्हाला विनंती करतोय। यानंतर होणारा सामना आपलाच आहे। बिग फाइट, बिग लड़ाई आपके सामने। न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए दीपेन
जिन्होंने मीरा रोड का भाईंदर का मैदान गजाया था। दोस्तों वो बल्लेबाजी आज टीम के लिए करनी होगी, मगर दोस्तों मैंने कहा ना पहले ही, हर दिन बदलते हैं, हर दिन पर ये मैदान सालों में बदलते हैं, गेंदबाज बदलते हैं, फिर आपको विचारमंद बल्लेबाजी का जलवा भी करना होता है और दिपिन को करना होगा। मगर जय पहली गेंद पर एक सिंगल, वहां पर भी हाथ आंख चलती हुई रनआउट का रोका मर सकता था। ऑक्टोबर गेंद कट कर दिया, गेंद सलमान पर गली से बन गई है। जब तक एक रन आसानी से पूरा कर जाएंगे, एक रन से दोनों बल्लेबाजों ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 2 रनों पर। जय गेंदबाजी कर रही है, पावर प्ले चलता हुआ कंपाउंड एंड से, और उसके बाद अखाड़ी एंड से पावर प्ले का दूसरा ओवर रहता है। जो नियम है वही वहां पर हमारी कमेटी ने रखा है। जय की अगली गेंद अमित दाफेदार के लिए आती हुई, स्टंप पर गेंद थी, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी कट होती हुई गेंद को आउट साइड खेलना चाहते थे आमिर, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं, डॉट बॉल। जय बैकअप कर रहे हैं, और जैसे 2 आवाजों को आप सुन रहे थे ना, तुकान सर जी ने कहा था कि वहां पर 50, 52, 53 रन तक आपके पास गेंदबाजी अच्छी हो तो फिर आप वो लड़ सकते हैं। अब लड़ना होगा गेंदबाजों को। हल्का से ड्राइव किया, कवर पर रनआउट का मौका बनेगा क्या? बेहतरीन थ्रो आया है, ड्राइव किया था इस गेंद को, 1 रन के साथ आमिर पहुंचे 2 पर, टीम को पहुंचाया 3 रनों पर। अभी रिप्ले देख सकते थे कि ऑस्टम पर गेंद थी, बैकफुट पर गए, गेंद को हल्का सा खेला था, शॉर्ट कवर पर खिलाड़ी ने गेंद को बेहतरीन अंदाज में इधर किया था, और थ्रो भी देखिए स्टॉम्प के एकदम करीब में था, अगर लगा लेते तो कुछ बात बन भी सकती थी। मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल है, कभी हाँ कभी ना, मगर करना है तो अभी करना है। अनिश्चितता भरा हुआ ये खेल। डिफेंस के लिए अगली गेंद जय द्वारा आती हुई, ऑनसाइड खेलना चाहते थे, गेंद अमित विकेट पर ट्रैवल होती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा डीप से खिलाड़ी आएंगे। 1 रन के साथ ओवर नंबर खेल समाप्त हो जाएगा। पहला टीम की रन संख्या बनी है 4, एक धीमी शुरुआत, 1 विकेट गंवाई है रोस्टर मिलारो टीम ने, मगर अब बल्लेबाजों को विचारमंद बारी खेलनी है, क्योंकि अभी भी मैच थोड़ा सा लंबा है। 30 गेंदें और 49 रनों की दरकार है। चलिए एक छोटी सी धून फिर मैदान पर। ठीक है, अमित दाफेदार एक तरफ है तो एक तरफ दिफीन को आप देख रहे हैं। ये 2 बल्लेबाजों के पास क्षमता है, क्योंकि दोस्तों कुछ ही दिन पहले हमने वहां पर मुकाबले किए थे भाईंदर की नगरी में। ये बल्लेबाजों ने अपनी बल्लेबाजी के जलवे दिखाए थे, मगर दोस्तों मैंने हर बार कहा है, वो साल दूसरा था, ये साल दूसरा है, वो मैदान दूसरा था, ये मैदान दूसरा है। गेंदबाज बदलते हैं, साल बदल जाते हैं, खेल बदल जाता है, क्रिकेट का मैदान बदल जाता है, मगर अपने खेल का जलवा भी करना है। क्योंकि दोस्तों एनसीसी ट्रॉफी के कोई लगातार चैंपियन बनने वाला टीम अभी तक यहां पर नहीं हुई है, मगर आज विचारमंद होगा कि ये बार हम चैंपियन बनेंगे, फिर आने वाला 2027 का साल भी हमारे लिए मुबारक हो जाए। ये विचारमंद के साथ हर टीम अपने इरादे लेकर आई है, इलाके किसके भी और धमाके हमारे होने चाहिए। मेघनाथ गेंदबाजी पर है तो दीपेन स्ट्राइक पर लेफ्ट हाथ के बल्लेबाज हैं। 30 गेंदें 49 रनों की दरकार है। फुल टॉस गेंद है, हाँ दीपेन को यह गेंदबाजी करेंगे तो जाएंगे आप बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार। ऑप्शन पर आए थे, फुल टॉस गेंद एक पैर को थोड़ा सा बैन किया था और गेंद को फाइन लेग दिशा में खेल दिया था। सीमा रेखा बार दीपेन के बल्ले से आता हुआ
मेघनाथ पहली गेंद पर महंगे साबित होते हुए अपनी टीम के लिए स्कोर जाकर पहुंचा हुआ 10-10। अभी भी 43 रनों की दरकार है। देख सकते हैं आप रिप्ले में, थोड़ी सी नीचे भी थी वो, लो फुल टॉस गेंद को अपनाया। और दोस्तों ऐसी गेंद का तो बल्लेबाज इंतजार करते हैं, और वही बल्लेबाजों ने इंतजार किया, उस गेंद को फाइल लेग बॉलिंग लाइन के बाद दिशा दी है। दाव संख्या लाकानी, दाव संख्या होती थी 10। मेघनाथ गेंदबाजी पर तैयार, डिफेंस के लिए तैयार है। ऑफ पर गेंद ऑन साइड पर खेला, गैप में गेंद है, खिलाड़ी को बहुत चेस करना पड़ेगा मगर नाकाम। गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। अजमिरारोव की बात की जाए तो दीपेन बहुत फॉर्म में है। मैंने पहले भी कहा था कि कुछ ही दिनों पहले हमने उस टूर्नामेंट को कवर किया था, वहां पर बल्लेबाजी का लाजवाब बल्लेबाजी की थी दीपेन ने। और अभी भी देखिए 3 गेंदों का सामना किया, 11 पर खेले, जिसमें एक सिक्सर एक चौका शामिल है। अब वहां पर मेघनाथ थोड़े से महंगे साबित होते हुए नजर आ रहे हैं। बैकअप करना होगा दोस्तों, बैकअप होगा तो इस मैदान पर अपनी कदम रुकेंगे, बैकअप नहीं होगा तो फिर आप इस मैदान से दूर होते हुए नजर आ जाएंगे। ये दूसरा ओवर है, मेघनाथ को बैकअप करना होगा। चर्चा हुई है फुल टॉस गेंद थी, फिर अब लंगॉन दिशा में बैक टू बैक, ये दूसरा चौका दीपेन के बल्ले से। मैंने पहले कहा ना, चर्चा हुई खर्चा भी होगा। कमांड दीजिए। आप गेंदबाजों को विचार मंच, आप फील्डर के टीम को वहां पर डिफेंस में विचार मंच करने लगा है। मगर दोस्तों जितनी वक्त कीमती है वक्त, ये हर चीज वक्त पर तय होती है। अब दीपेन की बल्ला माशाल्लाह बोल रहा है, जहां पर एक सिक्सर, 2 बैक टू बैक चौके, 15 रन पर पहुंचे दीपेन। हो ये अंदर के करीब आई थी, हल्का से खेला गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल हो रही है। खिलाड़ी जब तक इनको फील करवाएंगे, 1 रन आसानी से पूरा होता हुआ स्कोर आकर जाकर पहुंचता हुआ 19 19 रनों पर। बैटिंग लाइनअप बहुत गहराई तक है रोहित मिरार और टीम के पास। ये जो सलामी जोड़ी आपने देखी थी, उसके बाद मुन्ना लौटे हैं, मगर दीपेन जब मैदान के अंदर गए तो उन्होंने विचारमंद किया। 26 गेंदें और 34 रनों का दरकार है इस मुकाबले को जीतने के लिए। अमीर अगली गेंद खेल तैयार, मेघनाथ गेंदबाजी पर है, राइट हैंड और विकेट गेंदबाजी होती हुई नजर आएगी। ये शॉर्ट गेंद और कैच ड्रॉप, बैकफुट पर जाकर खेलना चाहते, देखते कि कैच विन द मैचेस है। आप गेंदबाज महंगे साबित हो रहे थे, गेंदबाजों को बैकअप दिलाना था, वहां पर क्या छूटा है कि ये मैच छूटेगा। क्योंकि दोस्तों हर बार कहावत कही गई है, इंटरनेशनल हो, आईपीएल हो, हर खिलाड़ियों के लिए कैच विन द मैचेस है। कैच पकड़ो, मुकाबला जीत जाओ। इसको 20 देखिए, अब हाथ में आया था मगर अब मुंह नहीं लगा पाए। शॉर्ट गेंद ही पुल किया है, गेंद हवा में, खिलाड़ी आ रहे हैं, क्या आज नहीं बन पाएगा। देखने को अंपायर का क्या निर्णय आएगा। 1 बाउंस या फिर सी मारेगा बाहर, गेंद सी मारेगा बाहर, षटकार, 6 रन। तो आप गेंदबाज विचारमन, चर्चा होगी मैदान के अंदर, क्योंकि दीपेन का बल्ला बोला है। इस ओवर में 2 सिक्सर 2 चौके आए, वहां पर जीवदान भी दिया गया। क्योंकि दोस्तों जीवदान के बाद बल्लेबाजों के पास इतना वक्त और फिर उनको टाइमिंग, उसके बाद विचारमन बल्लेबाजी हमने देखी है। इसको जाके पहुंचा है 26-26। पहली ओवर की बात की जाए तो 4 रन थे इस ओवर में, 22 रनों का मेला लुटा गया। मेघनाथ महंगे साबित हुए, शॉर्ट गेंद थी, पुल एंड पावरफुल है, थोड़ा सा मिश्रण, मगर गेंद हवा के संग संग टाइम नहीं करना है। सलापून क्षेत्र तुरीत लावून घ्या, दोन्ही कर्णधार आले टॉस साठी या युनायटेड मिरारो टीम। शिवांशपोर्ट बोशीद शाहपुर कप्तान, अगर आप पहुंचे हैं मैदान पर तो जल्द से जल्द टॉस के लिए आ जाए। दोनों कप्तान से विनती है टॉस के लिए आना होगा, क्योंकि दोस्तों इसके बाद भी मुकाबले आने बाकी हैं।
हमें कॉपरेट चाहिए आपका। पहली ओवर में 4 रन, उसके बाद इस ओवर में 22 रन तो बहुत महंगे साबित होते हुए। पहला मुकाबला आपने देखा तो उत्थन की टीम आगे पड़ाव लेती हुई, झनक राजा उत्थन जिन्होंने सिद्धि विनायक मिरारो टीम को पराजित किया। उसके बाद वैभववाड़ी टीम पराजित हुई, वहां पर दूसरी टीम आगे पड़ाव लेती हुई राय टीम आपने देखा। अब 24 गेंदें मैदान पर है और 24 गेंदों में बात की जाए तो अभी भी मुकाबला जीतने के लिए 27 रनों की दरकार है। खरन गेंदबाजी पर आए हैं, जवाबदारी दी है कप्तान ने। चलो मित्रांनो, उशीर होतो है तुझी गाई करा। बॉलिंग टीम टायमर लावला गेलेला आहे, लक्षात ठेवा। येणाऱ्या 24 चेंडू आणि 27 धावा। खरन गेंदबाजी पर स्ट्राइक पर आमिर जाफेदार। अंपायर को में वाइड बॉल का इशारा, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई। इसको 27 रनों पर जाता हुआ। और ये दूसरा विकेट, तालमेल टूटा, दिल टूटा, बल्लेबाज बैक टू डगआउट, गॉन। पर गेंदी बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, गेंद परफेक्ट बल्ले पर आई नहीं थी वहां पर जहां पर खेलना चाहते थे आमिर, मगर वो खींचा कवर के खिलाड़ी के हाथों में और खिलाड़ी ने कोई गलती नहीं की। विकेट कीपर के दस्ताने में थ्रो आया और आमिर का विकेट आपने देखा। ये दूसरा विकेट मेरा टीम की उम्मीदों को लगता हुआ ये दूसरा झटका। अमर न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए, दीपेन का साथ देना हो, मगर दोस्तों हर वक्त में साथ देना ही बहुत जरूरी बात होती है, क्योंकि हर गेंदबाज देखिए आप दूसरा ओवर जो महंगा आया, क्योंकि दोस्तों पहले दिन से हमने वसई तालुका का खेल देखा। पहले 2 ओवर की कहानी का खेल बहुत अलग रहा। तीसरे ओवर में खेल बदला, कभी बल्लेबाजों के रूप में रहा, कभी गेंदबाजों पर। ऐसा चलते चलते ये मुकाबला आगे सिलसिला चलता रहा। मगर दोस्तों आज का दिन भी वही निराला है, क्योंकि हमने 2 मुकाबले देखे ना, 2 ओवर में तक का कहानी सब कुछ सही थी, मगर तीसरे ओवर में कहानी बदलती हुई नजर आ रही है। क्योंकि इस नारंगी की खास बात है, ये मैदान की बात है, क्योंकि ये इतिहास रचना भी जानता है, इतिहास को तोड़ना भी जानता है। जैसे आप इतिहास सभी सुन रहे थे तुकाराम सर जी और कैलाश सर जी के द्वारा, खिन्होंने अपने बल्लेबाजी के जलवे दिखाए, गेंदबाजी कैसी, कैच कहाँ पर वो कैच छूटा, कहाँ पर वो मुकाबले छूटे। दोस्तों ये यादें, 27 साल का ये सफ़र जो याद रखना, ये बहुत बड़ी बात होती है। मगर ये 2 व्यक्तियों को हम सल्यूट करते हैं, और शंतान सर जी रहते तो और कुछ मजा तुकाराम सर जी ने कहा। और जरूर दोपहर के क्षेत्र में हमारे कॉम बॉक्स में जुड़ जाएंगे। चलेंगे हम मैच की तरफ। आप थोड़ा सा मुकाबला बिग फाइट बिग है, हमारा न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं। 23-26 का मामला है, 3 का ये फासला है, मगर दूर या नजदीक कौन करेगा, बल्लेबाज या फिर गेंदबाज। टप्पा गिरने के बाद तो थोड़ी सी गेंद पैड पर लगी थी, मगर पाने इम्पैक्ट देखा गया कि गेंद थोड़ी सी ऊपर जा रही थी विकेट को छोड़कर, इसलिए क्योंकि हर चीज देखी जाती है कि टप्पा कहां पर गिरा, कहां पर गेंद लगी, कहां से विकेट। देखिए अब रिप्ले देख सकते हैं, अखबार पर जाकर खेलना चाहते थे, गेंद ऊपर के करीब लाखी जगती हुई, करने अपील की थी अंपायर के बाद। अगली गेंद दीपेन गिला दी हुई, ऑफ स्टंप पर गेंदी टैप किया, गेंद अगली सन पर जाई है, 1 रन जरूर मिल जाएगा।
देखिए करण अपने फालतू में गेंद को रोकना चाहते हैं मगर थोड़ी सी वह बरकरार हुए नजर आए मगर गेंद को आखिर में रोका, कोई रन निकालने का मौका नहीं। हमारे स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक पर डिपेंड है। अब 20-24 का मामला आया है। ये 20-24 में क्या मैच कहां चलेगा? ऑस्टम्बर गिरने के बाद रिच वाइड है, ये भी ध्यान में रखना होगा। अंपायर का निर्णय जो कुछ होगा वो मानना होगा। इस पे आप देख सकते हैं टप्पा गिरने के बाद थोड़ी सी खटोदी भी गेंद टाइप कर पॉइंट पर खेलना चाहते थे वहां पर अमर। आउट साइड पर गेंद को खेला, गैप में गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए फरार षटकार, 6 रन। देखिए सब कुछ 5 गेंदों की कहानी बहुत ही बेहतरीन थी। उसके बाद ये थोड़ी सी शॉर्ट गेंद उसको पुल एंड पावरफुल कर दिया, पीछे गए और पीछे से हटकर उस गेंद को खेल दिया था करण अमर ने। क्योंकि दोस्तों जब आप 5 गेंदें अच्छी डालती है तो आखिरी गेंद देखिए वहां पर करण की गेंद को आप देख सकते हैं, शॉर्ट गेंद थी, उसका पूरा पूरा फायदा उठाया। क्योंकि आपने थोड़ी सी गेंदों को आगे फेंका था, अभी थोड़ी सी और आगे डालने के कारण वो गेंद शॉर्ट गिरी और उसका नतीजा वहां पर 6 रन मिलते हुए। यहाँ पर रिप्ले देख सकते थे कि बहुत शॉर्ट गेंद थी। जब तक आपने जितनी गेंदे को आगे डाला, विकेट की लाइन टू लाइन गेंदबाजी की, उसके बाद आखिरी गेंद शॉट डालने का प्रयास कहा गया करण द्वारा, मगर वो शॉट गिरी इतनी कि बल्लेबाजों को रूम मिला और बल्लेबाजों ने उस गेंद को सीमा रेखा दिखाई। अमर पहुंचे 6 पर, टीम को पहुंचाया 35 रनों पर। 18 गेंदे 18 रनों की दरकार है। मैच अभी भी ऑन है, 60-40 वाला मुकाबला। दोन्ही कर्णधार आले सिद्ध टॉससाठी आपल्याला विनंती आहे शहापूर आणि तसंच आपण पाहतो तर युनायटेड मिरारो टीम के कप्तान से हमारी विनंती है कि टॉस के लिए आ जाए। अब 18-18 है, मगर दोस्तों ये 6 का रन रेट है ना, ये कभी सताया है तो कभी आसानी के साथ इस मुकाबले को जीत दी है। मगर गेंदबाजों को आप गेंदबाजी के जलवे बिखरने होंगे इस मैदान पर, क्योंकि आपने दूर का सफर तय किया है ना। तो दोस्तों हम आए हैं, सूरज गेंदबाजी पर आए, मैदान पर भी सूरज तबरा है मैदान पर, मगर दोस्तों अपनी रोशनी फेंक रहा है। मगर ये सूरज को अपनी गेंदबाजी में विकेट चाहिए, और विकेट ऐसे चाहिए ना कि यहाँ पर गुच्छे में आने चाहिए। जब विकेट गुच्छे में आएंगे तो ये मैच आपकी झोली में होता हुआ नजर आएगा। मगर बल्लेबाज क्या विचार कर रहे हैं? क्या 18 गेंदे 18 रन है, 1-2 खराब गेंदों को एक सीमा रेखा दिखाई जाए, ये मैच को थोड़ा सा हम आसान कर ले। ये क्रिकेट का खेल भी है। इस ओवर के बाद टॉस होगा अगर दोनों कप्तान पहुंचे हैं मैदान पे। तो सूरज की अगली गेंद, और अंपायर की उंगली आसमान पे क्यों नहीं उड़ेगी कि वहां पर बल्लेबाज क्लीन बॉल फिक्स डाउन होता हुआ हल्की जी चुम्मा लेकर वो गेंद बेल से गिरती हुई, और वहां पर करण डिपेंड की खेली वो लगता हुआ विराम। 9 गेंदों में 24 रन। मैंने कहा ना ये मैच बनेगा दोस्तों, यही क्रिकेट का खेल है। देखिए अब गेंदबाजी सूरज आए थे, स्टंप गेंद ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद छू कर ये बेस नीचे आई है। इसरार अपनी बैटर मैदान पर जाएंगे। 17-18 का मामला है। थोड़ी देर में हम टॉस करेंगे। दोनों कप्तान अगर पहुंचे हैं शाहपुर, और उसके बाद यूनाइटेड मिरारो टीम शिवांशपोर्ट बोशीदा शाहपुर की टीम के कप्तान अगर पोचले असतील तर तुम्ही टॉससाठी या अशी तुम्हाला विनंती करतोय। मिरारो टीम के कप्तान यूनाइटेड मिरारो चलिए आ चुके हैं दोनों कप्तान। एक बड़ा मुकाबले का टॉस हमारे महेश काका के हाथों से आप देख रहे हैं। अवधेश हमारे नारंगी गांव से मिला नारंगी के निर्णय आपको बताया जाएगा, मगर इसके बाद टॉस आप देख रहे हैं। 6 ओवर का ये मुकाबला होगा। देखना होगा टॉस किसके पक्ष में गया होगा। शाहपुर ने टॉस जीता है और गेंदबाजी करने का फैसला लिया, तो वहां पर यूनाइटेड टीम को दावत दी है मिरारो टीम को बल्लेबाजी के लिए। इसके बाद होने वाला मुकाबला होगा
बने रहिए। मगर दोस्तों आइए मैच की तरफ चलते हैं। ऑनगोइंग मैच है जो 17 गेंदे 18 रन है, इसराइल स्ट्राइक पर है। ये बल्लेबाज ने भी बहुत मैदान गंजाया है अपनी टीम का बल्लेबाजी से। मगर दोस्तों आज टीम को संवारना होगा। सूरज गेंदबाजी पर है। अंदर के करीब आने हुई गेंद को रख दिया सिवा गेंद पॉइंट कवर पोजीशन पर गाती हुई एक रन के साथ। हमारा स्ट्राइक पर एक सिक्सर लगाया है। 16 गेंदे 17 रन। हर गेंद पर समीकरण चेंज, प्रेशर, दबाव आपको देखने को मिल जाएगा। और इसके बाद एक बड़ा मुकाबला। सूरज की अगली गेंद खेलता यार अमर। पैरों पर गेंद थी, वही विकेट की तलाश थी, मगर गेंद को परखा और गेंद को खेल दिया था। डीप स्क्वायर एक बाउंड्री लाइन के बाद 6 रन। षटकार। देखिए आप बहुत लेग स्टंप पर पैरों पर गेंद दी और क्या बल्लेबाजी अमर के द्वारा। जैसे आवाज डगआउट से भी आई थी कि अमर एक आपको बल्लेबाजी पर सिक्सर लगाना है। ये आप रिप्ले में भी देख सकते हैं, पैरों पर लेग स्टंप बहुत बाहर गए। इसी लेग स्टंप के बाहर व्हाइट बॉल का इशारा बात हो रहा। सूरज एक ही ठप्पा पकड़ के गेंदबाजी करने के बल्लेबाज थोड़े से अंदर जा रहे तो वही सफल अंदर की गेंद की जाए तो विकेट मिल जाए। जहां पर दीपेश का विकेट मिला था। स्कोर जाकर पहुंचा हुआ 43 रनों पर। हमारा साइली छोड़ी मैदान पर है। और एक कड़क गेंद जाएगी सीमा रेखा बाहर। 6 रन। अमर ने अपने टीम के लिए ठीक है। अब 14 गेंदे और अब सिर्फ 6 रनों की दरकार है। खुला हो गया ये मुकाबला, जहां पर 18 गेंदे 18 विकेट आया था। ये मैच ऐसा रूपरेखा बदलेगी, मगर दोस्तों गेंदबाजी महंगे साबित हुए हैं। 4 रनों की दरकार है। 14 गेंदों का खेल आना बाकी है। और फिर ये ऑन साइड पर खिलाड़ी बनेंगे दर्शक। गेंद सी मारेगा बाहर। हॉली बॉल खेला और गेंद को खेल दिया था। ऑन साइड पर कैच बनता, मैच बनाने का मौका बन जाता। हड लक टीम अपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, आपका हम शुक्रिया अदा करते हैं। चिराग इंटरप्राइजेज टीम आपका बहुत बहुत शुक्रिया। दीवा ये आप इतनी दूर से सफर तय कर आए थे। चलिए नेक्स्ट मैच शहापूर टीम आपण मैदानात साबा घ्या मित्रांनो। श्वासपोड बोशीजी शहापूर। मगर इस मैच का मैन ऑफ मैच चलिए गेम चेंजर खिलाड़ी अजीब आइए गेंदबाजी में अपने जलवे दिखाए। अपने 4 विकेट लेकर एक हैट्रिक पूरी की है आपने। गेम चेंजर खिलाड़ी अजीब आइए। अजीब भाई आप जाकर भी हमारे कॉम्बो के नीचे आना होगा। शाह बाबा मैदान के अंदर
डब्ल्यू यूनाइटेड मीरा रोड की अब्बास भाई को दिख रहे हैं। अब्बास भाई आपको हमारा सलाम है, आदाब है। एक बहुत नामचीन व्यक्ति रही मीरा रोड परिषद की, तमाम खिलाड़ी को आगे बढ़ाने का मौका दिया अब्बास भाई ने।